सो हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सस्पेन्स द्यायचा श्री आंधळ मी निकाललेलो आहे सस्पेन्स हे बघा म्हातारे खूप गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही थोडं थांबलोय CNG भरण्याचं काम चाललेलं आहे. रात्रीचे वाजलेत आता 1:30 आणि आम्ही आता गावाला चाललोय. कुत्री बित्री बघताय बाई अंगावर येते. फायनली आम्ही आलेलो आहे गावाला. बाबा हाय करा हाय करा हाय करा. आता काय चॅटिंग जावे झोपताय सकाळी बघू काय ते थोडा आता रेस्ट करू. मस्तपैकी झोपेतून उठलो आराम केला मस्तपैकी कारण सकाळी झोपच आली नव्हती. मस्त झोपून उठलो आणि मग आंघोळीला गेलो. आता आम्ही चुलीपाशी बसलेलो शेकत कार नाही बट तरी पण बसलाय. वाटणाची तयारी चालू आहे आणि ते पण मम्मीला म्हणलं आम्ही वाटण चुलीवर करूया म्हणजे भाजूया. तर आता असं वाटणाची तयारी चालू. मज्जा येते चुलीवरती जेवण करायला, मज्जा पण येते. एवढं गॅस असून सुद्धा आम्ही चुलीवरच बनवतो. एक आनंद असतो. मम्मी डब्ल्यू प्लस त्या लोकांना असं वाटत होतं की मी फक्त बडबड करते त्यांच्यासाठी. खरं असं टाईमपास म्हणून हा व्हिडिओ बनवला. मी भाकरी बनवत होती म्हणून की बघा मला जेवणही बनवता येतं. उतवणी घेतली कारण गावाकडचं पीठ असल्यामुळे उतवणीच घेते. मस्तपैकी भाकऱ्या करत होते आणि भारी वाटतं. एकदम वेगळीच मजा येते. घरी पण भाकऱ्या बनवते असं नाही पण इथली मज्जाच वेगळी असते भाकरी बनवण्याची. मस्तपैकी भाकऱ्या जास्त गोल नसतात पण जसं पाहिजे तसं आहे एकदम. भाकरी बनवण्याची मज्जाच वेगळी असते गावाकडची. मस्तपैकी भाकऱ्या वेगळ्या बनवल्या आणि आता तयारी चालू काय आहे का नाही. गोल गोल भाकरी खा असं वाटतं तुम्हाला लोकांना की मला काही येत नाही. बघा मी बनवून दाखवलं का नाही. नात करते काय खावंच लागते यावंच लागते. चला मग मस्तपैकी जेवण करूया. मस्तपैकी जेवण होतं तयार. कढी होती मस्त, काजूची भाजी, शेवगा टाकून मस्तपैकी घेवड्याची भाजी. सगळे बाबा मम्मी आम्ही डमरू आम्ही सगळे बसलो जेवायला आणि 2 भाकऱ्या जरा एक्स्ट्राच खातो आम्ही इथं असलं की. काय बनवतेस? आम्ही काजूची भाजी बनवते. हे असे वल्ले असतात काजू, ते असे सोलायचे आणि मग त्यातले काजू काढायचे. एक नंबर लागते. तुम्ही जे विकत घ्या त्याची भाजी आमच्या टाकत असते. मला माहिती ना कसं घरी मी जास्त जेवत नाही पण इथं आल्यावरती जेवायला एवढी भूक लागते ना. है ना मम्मी? म्हणून मी पास्ता केलाय. मी केलाय तर ती खातीये कारण भूक लय लागते. अशा प्रकारे जेवण वगैरे आम्ही रात्रीचं मस्त केलं आणि भेटूया उद्याच्या दुसऱ्या दिवशी जे की होळीचे आम्ही ब्लॉग टाकलं. आजचा दिवस असाच मस्त गेला. भेटूया उद्याच्या दिवशी. बाय बाय.